तर हा दिवस या दिवशी एक बहीण आपल्या भावाला त्याच्या मनगटावर त्याला औक्षण करून राखी बांधते। विद्यार्थी मित्रांनो, ही राखी म्हणजे केवळ एक धागा बांधण्याचा सण नाही, तर ती बहीण आपल्या भावाला स्वतःच्या रक्षणाची हमी मागत असते आणि तो भाऊही तिला या दिवशी तिचं कंटिन्युअसली रक्षण करत राहणार असं तिला वचनही देत असतो। जेव्हा ही बहीण रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी भावाच्या कपाळाला कुंकुवाचा टिळा लावते, तर त्याचा अर्थ असा की ती आपल्या भावाला या जगाच्या संसारामध्ये वावरताना एक दूरदृष्टिकोनाचा तिसरा डोळाच ती आपल्या भावाच्या कपाळावर निर्माण करत असते। आता असं म्हणतात की बहीण ही कितीही मोठी झाली, कितीही कमवती झाली, तरी तिच्या रक्षणाची जबाबदारी ही कायमच तिच्या भावावर असते। याचा अर्थ असा का की मग ती बहीण दुबळी आहे का? तर नाही, ती मुळीच दुबळी नाही, परंतु तिला तिच्या भावाच्या कर्तृत्वावर विश्वास आहे, हे या सणामधून आपल्याला गृहीत धरायचं आहे किंवा हा संदेश आपल्याला यातून मिळत असतो। हा सण, या सणाचा काय इतिहास आहे तर तुम्हाला माहिती आहे की महाभारतामध्ये जेव्हा देव आणि राक्षसांचं युद्ध सुरू होतं, तर अशा युद्धामध्ये देव कुठेतरी कमजोर पडले आणि अशा या युद्ध सुरू असताना भगवान श्रीकृष्णांच्या हाताला एक जखम झाली होती आणि त्या जखमेवर द्रौपदीने